आज माझ्या घरी विरोधी पक्षातील नगरसेवक आले होते. त्यांनी मला कचरा घंटा गाडी पूर्णपणे फ्री करावी याच्याकरिता निवेदन दिले आणि हे केवळ एक हे केवळ फक्त राजकारण आणि राजकारण करत आहेत. महानगरपालिकेचा टॅक्स आणि कचरा घंटा गाडी हा आत्मा असल्यामुळे पूर्णपणे पूर्णपणे कचरा गाडी ही फ्री न करता आपण त्याचे जे 50 रुपये मंथली चार्जेस होते ते चार्जेस आपण टॅक्स मध्ये वर्षाला 600 रुपये ऍड केलेले आहेत आणि याच्यामध्ये सर्वांच्या संमतीनं आपण हे जे 50 रुपये मंथली देत होतो हे सर्वांच्या संमतीने आपण टॅक्स मध्ये ऍड केलेले आहेत आणि विरोधकांना फक्त केवळ आणि केवळ राजकारण करायचं आहे. त्यांना काही 50 रुपये काही खूप मोठा विषय नाही आहे. प्रत्येक जण 50 रुपये देऊ शकतो आणि त्यांचं कुठेतरी राजकारण चालावं याच्याकरिता ते कचरा घंटा गाडी ही फ्री करा अशी माझ्याकडे मागणी करत आहे. त्यांना 3 सभेसाठी याच्यासाठीच वंचित ठेवलेला आहे की बजेट सारखा एवढा महत्वाचा विषय आपण सभेमध्ये बोलत असताना त्यांनी एका क्षुल्लक गोष्टीसाठी गोंधळ घातला आणि खाली बसून त्यांनी आंदोलन केलं. त्यांना मी वारंवार विनंती केली की आपला बजेट सारखा खूप महत्वाचा आणि विकासाचा विषय इथे असताना तुम्ही खाली बसू नका. तुम्ही त्यांचा जो काही विषय होता ते मी बोलले असते, पण मी बोलायच्या आधीच मी त्यांना वारंवार म्हटलं की शांत राहा, शांत बसा, काय विषय आहे ते मी हँडल करते. पण त्यांनी माझं न ऐकता ते आंदोलन करण्याकरिता खाली बसले. निलंबन मागे घेण्यासाठी ते माझ्याकडे आलेच नाही. त्यांनी तो विषय माझ्याकडे घेतलेलाच नाहीये की आमचं निलंबन मागे घ्या किंवा निवेदन पण त्यांनी मला दिलेलं नाहीये. त्यांनी निवेदन हे आयुक्त सरांना दिलं. आयुक्त सरांनी पण त्यांना सांगितलं की महापौर मॅडमनी तुम्हाला निलंबित केलं असल्यामुळे मी तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलीच मदत करू शकत नाही किंवा तो अधिकार फक्त महापौर मॅडमलाच आहे की महापौर मॅडमनी तुम्हाला निलंबित केल्यानंतर महापौर मॅडमच तुम्हाला मागे घेतील, तर तुम्ही हे निवेदन महापौर मॅडमना द्या. पण त्यांनी मला कुठलंच निवेदन दिलं नाही, त्यांनी मला कुठली रिक्वेस्ट केली नाही. आणि आता जी आम्ही 10 तारखेला मीटिंग घेतली, सभा झाली, त्या सभेमध्ये त्यांचे जे विरोधी पक्षातलेच काही नगरसेवक होते तर ते माझ्याकडे आले सभा चालू व्हायच्या 5 मिनिट आधी की ताई त्यांचं निलंबन तुम्ही मागे घ्या. त्यांचं निलंबन जर तुम्ही मागे घेणार नाही तर आम्ही पण या सभेला निषेध करू.